मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांची मोठी कसरत होतीये। हायवे प्राधिकरण हे तात्पुरती मलमपट्टी करत आहे। गेल्या 12 वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था आहे आणि ही अवस्था जैसे थे असल्याचं दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्ग हा नेहमी चर्चेचा विषय असतो। आता या मार्गावरील रायगड आणि रत्नागिरीतले काम रखडलेलं आहे, तरी सिंधुदुर्गमधील हायवेचं काम पूर्ण आहे, पण रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडतात। खड्ड्यांवरून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत होतीये। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 2 दिवस मुसळधार हा पाऊस आहे तो पडत आहे। मात्र मुंबई गोवा महामार्ग आहे याची अवस्था आहे तर बघितलं तर सध्या पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना कसरत करत जावी लागते। या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सर्व खड्डे हे बुजवले जातील असं आश्वासन दिलेलं होतं। त्याचबरोबर सध्या पाऊस पडतोय त्यामुळे खड्डे बुजवताना अडथळे होत आहेत, बुजवलेले खड्डे पुन्हा निर्माण होत आहेत असंही त्यांनी सुतोवाच केलेला। मात्र सध्या बघितलं तर वाहन चालकांना मात्र मोठ्या प्रमाणात कसरत करत जावी लागते। जवळजवळ 1 ते 1.5 फुटाचे खड्डे आहेत ते पूर्ण मुंबई गोवा महामार्गावर जागोजागी पडलेले पाहायला मिळतात। एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्गचा जे मुंबई गोवा महामार्ग आहे तो लवकरात लवकर पूर्ण झाला, मात्र खड्ड्यांचा जो सध्या साम्राज्य आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं। त्यामुळे खड्ड्यांचं ग्रहण काय आहे ते सध्या मुंबई गोवा महामार्गाला सुटताना दिसत नाही। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।